नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारताचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची मुलाखत घेतली आहे झी 24 तासवर. भामरे यांनी झी 24 तासच्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात स्पष्टपणे म्हटलंय की भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे. संरक्षण राज्यमंत्र्यांच्या या विधानाचे पडसाद उमटले आहेत. भारताच्या संरक्षण विषयक धोरणात हा बदल झालाय की परिस्थिती खरोखरच तशी आहे. चीन बरोबरच भारतानं 1962चं युद्ध लढून झेललेली जखम भरलेली असली तरी पण राजकारण्यांच्या या दाव्यात खरंच तथ्य आहे का? दिवसागणिक भारताच्या सीमांवर आव्हानं वाढत असताना पश्चिमेची सीमा अधिक सांभाळायची की पूर्वेची, हाही प्रश्न आहेच. देशांच्या अर्थव्यवस्था याच प्रत्येक ठिकाणी दोन देशांमधले संबंध ठरवत असताना भारताला नक्की आव्हान कुणाचं? कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानचं की अपेक्षित विकास दर गाठल्यानंतर रखडलेल्या चीनचं? या आणि अशा प्रश्नांची चर्चा करूया आजच्या रोकठोकमध्ये. भारताचा खरा शत्रू पाकिस्तान की चीन? संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी झी 24 तासच्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात भारताला चीनचाच धोका असल्याचं म्हटलं होतं. पाकिस्तानची भारताला कधीच भीती वाटली नाही असंही त्यांनी सांगितलं. भारताची संरक्षण सिद्धता कशी आहे याबद्दल भामरे काय म्हणतात ते आपण आधी ऐकूया. आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठं आव्हान चीनचं आहे. पाकिस्तान आपला हा कधीच विषय नव्हता. आपण पाकिस्तानला केव्हाही टॅकल करू शकतो. मग ते आर्मी असो, एअरफोर्स असो किंवा आवर नेव्हल प्रिपेअर्डनेस असो, आपण पाकिस्तानपेक्षा फार पुढे आहोत. आपली चिंता चायनाची, की आपल्या सगळ्या शेजारी राष्ट्रांबरोबर ते चांगले संबंध ठेवायचा प्रयत्न करतायत. त्यांचा ट्रेड इंटरेस्टच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणायचा प्रयत्न करतायत. तर तो प्रयत्न चालू आहे आणि म्हणून आपल्याला जास्त चॅलेंज दोन राष्ट्रांपैकी चीनचं मोठं आहे. भारताच्या आजूबाजूला जो आपला सागरी किनारा आहे त्याच्या आजूबाजूला या सगळ्यामध्ये आपण सतर्क आहोत. आपल्या सागरी किनाऱ्याचे रडार सिस्टीम वाढवली, आपल्या विजिलन्स वाढवलेलं आहे आणि वी आर कॅपेबल ऑफ टॅकलिंग द सिच्युएशन. काही अराईज झाली तर त्याला दोन द्यायला आपण समर्थ आहोत. आपली नेव्हीची ताकद वाढवतो आहे. आपण सबमरीन जवळजवळ माझगाव डॉकला जवळजवळ 6 सबमरीन आपण डेव्हलप करतो आहे. भारताच्या संरक्षण राज्यमंत्र्यांनी चीन कशा प्रकारे भारताच्या आजूबाजूला आव्हानं उभी करतोय ते सांगितलं आणि त्याचबरोबर पाकिस्तानपेक्षा चीन आपल्यासाठी कसा आव्हानात्मक आहे तेही सांगितलं. आज प्रजासत्ताक दिनी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन राजपथावर झालं, पण त्याचबरोबर याची चिंता ही तितकीच महत्त्वाची ठरतेय की भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये गेल्या काही दिवसात, काही वर्षात काही चुका तर नाही झाल्या आणि त्याचाच परिणाम चीनचं आव्हान भारतासमोर अधिक कठोरपणे तर नाही उभं राहिलं. याच विषयावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत कर्नल अभय पटवर्धन, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. अनिकेत भावठाणकर, भारत आणि चीन संबंधांचे अभ्यासक आहेत. सचिन सावंत, प्रवक्ता, काँग्रेस पक्ष. आणि माधव भांडारी, मुख्य प्रवक्ता, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र. त्याचबरोबर ते कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त महामंडळाचे अध्यक्षही आहेत. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. चर्चेची सुरुवात आपण कर्नल अभय पटवर्धन यांच्यापासून करू. अभयराव, भारताच्यासाठी चीनचं आव्हान अचानक उभं राहिलंय का गेल्या 4.5 वर्षातल्या काही चुका त्याला कारणीभूत आहेत? अजिबात नाही प्रसाद. भारतासमोर चीनचं आव्हान हे फार पूर्वीपासून आहे. 1962मध्ये आपलं युद्ध झालं होतं. त्यावेळेला चीननी अरुणाचलमधनं, त्या काळचा जो नेफा होता तिथनं आणि लडाखमधनं युनिलॅटरल विड्रॉल केलं होतं. ते युनिलॅटरल विड्रॉल त्यांचं हृदय परिवर्तन झालं म्हणून झालं नव्हतं.
ते युनिलॅटरल विड्रॉल जे त्यांनी केलं होतं ते त्यांना जी लाईन ऑफ सप्लाय होती त्यांची ती अतिशय कमकुवत होती. तेव्हा तिबेट पूर्णपणे त्यांच्या ताब्यात नव्हतं. त्यांनी 1959मध्ये तिबेट घेतला होता आणि तिथनं खालपर्यंत तेजपूरपर्यंत किंवा तिथनं लेहपर्यंत सामान आणायकरता त्यांना त्यांच्यापाशी कोणी वेरविताल नव्हता. तो वेरविताल आता त्यांनी पैदा केलेला आहे. तिबेटमध्ये त्यांचं संपूर्ण राज्य आहे. तिथे त्यांनी जवळपास 6000 किलोमीटरचे रस्ते बांधलेले आहेत. तिथे जवळपास त्यांनी 19 आपले हेलिपॅड्स आणि ॲडव्हान्स एअरफील्ड उभे केलेले आहेत. त्यामुळे तिथे त्यांचं दळणवळण किंवा ज्याला आम्ही मिलिटरी पण मग या सगळ्या पार्श्वभूमीवर चीन अधिकाधिक भारताकडे आता बढू लागलाय आणि भारताच्या साठी ते आव्हान सीमेवर कोणकोणत्या पद्धतीने येऊन उभं टाकलंय? आता याच्याकडे आपण दोन याच्याने पाहू शकतो. एक म्हणजे 2013 पासनं शी जिनपिंग जेव्हा चीनचे राष्ट्रपती झाले आणि चीनी मिलिटरीचे ते प्रमुख झाले त्यावेळेला त्यांनी तिथे रिफॉर्म्स चालू केले होते. गेल्या 6 वर्षामध्ये चीनची जी आर्मी आहे म्हणजे ज्याला आपण स्थलसेना म्हणतो त्याच्यामध्ये जवळपास 3.5 लाखाची कपात झालेली आहे. आणि चीनमध्ये 2 नव्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत. त्या म्हणजे रॉकेट फोर्स, स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स आणि सायबर कमांड फोर्स हा मोठा उभा झालेला आहे. दुसरं म्हणजे चीनचं जे आहे ते उपग्रह टू उपग्रह ही मार करण्याची क्षमता फक्त आता जगामध्ये एकट्या चीनकडे आहे. ती अमेरिका आणि रशियाकडे सुद्धा नाही आहे. ती भारत डेव्हलपमेंट करण्याचा ट्राय करतो आहे. जे आता G7 आपण उपग्रह सोडला त्याच्यामुळे ते आलेलं आहे. दुसरं म्हणजे जे शी जिनपिंगनी तिथे मिलिटरी रिफॉर्म्स केले त्याच्यामध्ये त्यांनी तिबेटमध्ये वेस्टर्न जॉईंट थिएटर कमांड उभं केलेलं आहे. अगदी म्हणजे तुम्ही सांगताय त्या अर्थी लष्करी सामर्थ्याच्या बळावर चीननं आपलं आव्हान अधिकाधिक भारताभोवती बिकट स्वरूपात आणायला सुरुवात केली आहे. सचिन सावंत, तुमच्या लेखी तुमच्या सरकारच्या काळात चीन विषयक भारताच्या भूमिकांमध्ये काही चुका होत्या का केवळ गेल्या 4.5 वर्षात परराष्ट्र धोरण योग्य पद्धतीनं न हाताळल्याचा हा परिणाम ठरतोय? नाही, पहिली गोष्ट मोदींजींच्या या सरकारमध्ये परराष्ट्र धोरणच आहे का हा मूलभूत प्रश्न आहे. याचं कारण फक्त जास्तीत जास्त देशांना भेटी दिल्यानं परराष्ट्रीय धोरणाबाबत आपण फार सजग आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे म्हणजे आपण ते पाहतोय. परंतु रिझल्ट काय भेटत नाहीये किंवा रिझल्ट हा विपरीत भेटतोय हे निश्चित आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून हा प्रश्न. पण मग जेवढ्या जास्त प्रमाणात ते परदेशी जातात आणि विविध राष्ट्रांना भेटतात त्यातून अर्थव्यवस्था अधिक बळकट करून त्या राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध निर्माण करायचा हा प्रयत्न नाही वाटत का तुम्हाला? नाही, मग पहिली गोष्ट जर असेल तर मग त्याचे रिझल्ट तुम्हाला आर्थिक स्तरावर दिसले पाहिजेत. आज गेले 3-4 वर्ष बघितलं, सतत बघितलं तर भारताचा विकास दर हा खाली खाली चाललाय. आता ते आर्टिफिशियली आकडेवारी दाखवून त्या दृष्टिकोनातून जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु वस्तुतः जी एक्सपोर्ट आहे या देशाचं ते 19 वर्षातलं सगळ्यात खालचं म्हणजे सगळ्यात निचतम पातळीवरती एक्सपोर्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग जर बघितलं तर आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात वाईट स्तरावरती मॅन्युफॅक्चरिंग देखील इंडेक्स आलेला आहे. त्यामुळे ही जी काही दाखवलं जातंय त्याचा पूर्णपणे विरोधाभास हा खऱ्या प्रगतीमध्ये दिसतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या 4.5 वर्षामध्ये काय झालेलं असेल तर भारताचे जे सगळे शेजारी देशांबरोबरचे संबंध हे त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. म्हणजे पारंपरिक जर तुम्ही भूतानशी संबंध जर ठेवले, कारण भूतानचे बायलॅटरल रिलेशनशिप चायना बरोबर नाहीयेत. चायनाशी आणि त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम देखील आहे. त्यांचं कुठलेही डिप्लोमॅटिक चॅनल अशा तऱ्हेनं नाहीये, म्हणजे त्यांचं एम्बॅसी देखील नाहीये. न्यू दिल्लीच्या एम्बॅसीमधनं ते ऑपरेट करतात. परंतु असं असताना देखील भूतानशी देखील संबंध आपले तितकेसे चांगले राहिले नाहीत. डोकलामच्या संदर्भामध्ये चायनाची ज्या तऱ्हेनं त्या ठिकाणी मुजोरी आपण पाहिली, भारतानं उलट त्या दृष्टिकोनातून अतिशय म्हणजे नकारात्मक भूमिका घेत त्या ठिकाणी. अगदी थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की भारतानं आपल्या शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले राखले असते तर चीनचं आव्हान आपल्या समोर इतकं बिकट स्वरूपात राहिलं नसतं. भावठाणकर, आपण चर्चेमध्ये आपल्याला समाविष्ट करत असताना मी एक आठवण करून देतो की आपल्याला भारत चीन संबंधांच्या बाबतीत सर्वाधिक विश्वसनीय असा कुठला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपातला मित्र असेल तर तो नेपाळ होता. पण गेल्या काही काळात नेपाळ बरोबरचे आपले संबंधही बिघडले आहेत. भारताच्याकडून काही चुका खरंच झाल्या आहेत का?
या संदर्भात मला थोडंसं दुरुस्ती करावं वाटते की नेपाळ संदर्भात आपण जेव्हा सांगता ते 1960मध्ये देखील नेपाळने चीनचं कार्ड वापरलं होतं. म्हणजे तो आपला मित्रदेश आहे हे खरंच आहे, परंतु तो केवळ आपलाच मित्रदेश आहे असं नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देश स्वतःचं हित सांभाळत असतो. त्यामुळे ते चीनकडे पण गेले होते आणि भारताकडे पण गेले आहेत आणि आज पण ते आहे. म्हणजे 2015ला आपली चूक झालीच होती निश्चित, जी अनऑफिशियल ब्लॉकेड झाला होता ती चूक म्हणता येईल, पण त्यानंतर आपण त्यात बराच सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याचेच परिणाम आपल्याला मालदीवमध्ये दिसलेले आहेत किंवा श्रीलंकेत दिसलेले आहेत. आताच्या घडीला आपण भारत नेपाळ संबंधांमध्ये नक्की काय सुधारणा केल्या की ज्या याच्या आधी म्हणजे 2014 नंतर झालेल्या चुकांची दुरुस्ती म्हणता येईल? दुरुस्ती या अर्थाने की इलेक्शन्स जे झाले त्यामध्ये भारताने कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही आणि त्यानंतर KP ओलींनी भारताला भेट दिलेली आहे आणि दोन्ही देशांमधले जे हायड्रो इलेक्ट्रिसिटीचे प्रकल्प आहेत ते मोठ्या स्तरावर पुढे जात आहेत. कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प मोठ्या स्तरावर पुढे जात आहेत आणि मोदींनी गेल्या 2 वर्षात 3दा नेपाळला भेट दिली आहे. म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मागच्या 17 वर्षात आपल्या इतक्या जवळ देश असून कोणत्याही पंतप्रधानांनी नेपाळला भेट दिली नव्हती. त्यामुळे माधव भंडारी आपल्या बरोबर आहेत. माधवराव, आतापर्यंत 3 मान्यवरांची मतं आपण ऐकलीत. पटवर्धन सरांचं एक म्हणणं होतं, सचिन सावंतांचं म्हणणं असं आहे की भारताच्याकडून काही स्ट्रॅटेजिक चुका झालेल्या आहेत. तुम्ही स्वतः चीनमध्ये जाऊन आलात, तिथला दौरा करून आलात आणि भावठाणकर मात्र म्हणतायत की 15 साली झालेल्या चुका गेल्या काही वर्षात सुधारण्याचा प्रयत्न झाला. चीनच्या बाबतीत आपल्याला एकूणच भूमिका कठोर घेण्याची गरज होती का आपण आपल्या चुका लक्षात सुद्धा आणून देऊ शकलो नाहीत? पहिली गोष्ट अशी आहे की डॉक्टर भामरेंचं आजचं जे विधान आहे ते काही नव्याने केलेलं कोणाचं विधान नाही आहे. जॉर्ज फर्नांडिस जेव्हा संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी हीच भूमिका मांडली होती. पंतप्रधान मनमोहन सिंगांनी सुद्धा हीच भूमिका मांडली होती आणि डॉक्टर भामरे सुद्धा तेच बोलतात. त्यामुळे हा काही माधवराव, कसं आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात असताना ज्यांना पाकिस्तान हा सर्वाधिक वेळेला सर्वाधिक मोठा शत्रू वाटत होता त्यांच्याकडून विधान यावं की चीन हा आपला मोठा शत्रू आहे? ऐकून घ्या, थोडं ऐकून घ्या ना. 1962 मधलं चीनचं युद्ध हे अचानक झालं नाही. त्याची सुरुवात 1950 पासून झाली, तिबेटच्या आक्रमणापासून. आणि तिबेटच्या संदर्भात त्यावेळेच्या भारत सरकारने जी भूमिका घेतली ती तिबेट गमावण्याची होती आणि चीनला रान मोकळं करून देण्याची होती. तिथून चीनचा सगळा विषय सुरू झाला आणि हा इतिहास 1950 पासूनचा आजतागायत चालू आहे. पाकिस्तान आणि डॉक्टर भामरेंनी पाकिस्तान कमी महत्त्वाचं आहे म्हटलेलं नाही. पाकिस्तानला आपण तोंड देऊ शकतो, परंतु चीनचं आव्हान जे आहे ते मोठं आहे. आणि दुसऱ्या बाजूनी वेगवेगळ्या देशांना भेटी देणं वगैरे या संदर्भात काँग्रेस जे बोलते, काँग्रेसने खरं तर 2 अत्यंत गंभीर मुद्द्यांचं उत्तर दिलं पाहिजे, ते देत नाहीत. डोकलामचा संघर्ष चालू असताना राहुल गांधी चीनच्या राजदूतांना चीनच्या दूतावासात जाऊन कशासाठी भेटले होते आणि त्यांनी तिथे काय चर्चा केली हे त्यांनी आजतागायत देशाला सांगितलेलं नाही. अगदी याचं उत्तर निश्चितपणे सचिन सावंतांकडून आलं पाहिजे. कैलासच्या यात्रेवर गेलेले असताना राहुल गांधी चीनच्या नाही, थांबा, पुढचा अधिक पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. चीन कैलासच्या यात्रेला जातो असं सांगून गेलेले राहुल गांधी त्या ठिकाणी चीनच्या काही मंत्र्यांना भेटले, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ही का केली आणि अशा तऱ्हेच्या भेटी कोणाच्या मध्यस्थीने ठरवल्या होत्या आणि ह्या चर्चांमधून त्यांनी काय साध्य केलं? आपण याच्यावर लगेचच सचिन सावंतांकडून खुलासा घेऊ. सावंत साहेब, या गोष्टीचा खुलासा खरं तर खूप दिवसांपासून मागितला जातोय की राहुल गांधी चीनच्या दूतावासात जातात, चीनच्या माणसांशी संबंध ठेवतात, त्यांच्याशी संवाद ठेवतात आणि हे केंद्रीय सरकारला माहीत नसतं किंवा केंद्रीय सरकारची त्यासाठी परवानगी नसते. नाही, मग कारवाई काय केली केंद्रीय सरकारनं? माझं एवढं म्हणणं आहे की जर या संदर्भामध्ये हा जर काही गुन्हा असावा असं जर तुमच्या दृष्टिकोनातून मत असेल भारतीय जनता पक्षाच्या, तर त्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे होती. विशेषतः अशा भेटी अनेकदा होत असतात, त्याच्यात काही कुठल्या तऱ्हेचा काही आडपडदा नसतो.
त्यामुळे या संदर्भामध्ये विरोध जेव्हा कुठल्याही इतर राष्ट्राचे देशाचे या ठिकाणी प्रतिनिधी येतात किंवा पंतप्रधान येतात, ते सत्ताधारी पक्षालाही भेटतात आणि विरोधी पक्षांनाही भेटत असतात. त्यामुळे या संदर्भामध्ये अशा तऱ्हेचा परराष्ट्रातून आलेलं शिष्टमंडळ हा राजकीय हालचालींचा एक अधिकृत भाग असतो. त्यांचं भेटणं आणि राहुल गांधींचं गुपचूप भेटणं यात फरक आहे की नाही? प्रसादजी नाही, गुपचूप भेटायला भेटणं या देशामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही परराष्ट्र त्या ठिकाणी जो त्यांचा प्रतिनिधी असेल त्याच्याची होणारी भेट ही भारताच्या कुठल्याच एजन्सीपासून लपत जात नाही. अशा तऱ्हेचं गुप्त जर त्या ठिकाणी काही कारस्थान होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग मोदी सरकार काय त्या ठिकाणी दृष्टिकोनातून काय गप्प बसलेलं आहे का? अगदी हाही तुमचा मुद्दा त्याचबरोबर विचारला गेला पाहिजे की माधव भंडारी जर समजा राहुल गांधी भेटीसाठी गेले होते तर त्यानंतर संसदेमध्ये वाद झाला, कारवाई काहीही झालेली नाहीये. स्पष्ट झाला पाहिजे. नाही प्रसादजी मला वेळ द्या. अगदी अगदी बोला माधवराव. पहिली गोष्ट अशी आहे की सचिन सावंत जो सासूरपणा आणायचा प्रयत्न करतायत तो अत्यंत ढोंगेपणाचा आहे. राहुल गांधी चीनच्या दूतावासामध्ये जाऊन चीनच्या राजदूतांना भेटलेत. राहुल गांधी कैलासच्या यात्रेला जातो असं सांगून चीनच्या मंत्र्यांना भेटलेत. ह्या जाहीर भेटी नव्हत्या. या भेटींचं कुठल्याही प्रकारचं राहुल गांधी त्या ठिकाणी गुप्तपणे गेले आणि राहुल गांधींनी त्या भेटी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी या भेटी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न का केला? एवढं चोरून जाण्यासारखं काय होतं? आणि चोरून जायचं असेल तर चीनच्या दूतावासामध्ये कशाला? नाही पण माधवराव याच्यात कारवाई का नाही होऊ शकली? जर समजा ते चोरून अशा पद्धतीनं गेले असतील भेटायला तर कारवाई का नाही झाली केंद्रीय सरकारकडून? याचं उत्तर पण हवं आहे. केंद्र सरकारला त्याच्याबद्दल जर कारवाई करायची गरज वाटली तर ती नक्की केली जाईल. पण राहुल गांधींचं हे वर्तन हे देशाच्या हिताचं, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने योग्य वर्तन आहे असं कोणी म्हणू शकत नाही. आणि राहुल गांधींनी या गोष्टींचे जबाब हे देशाला दिलेच पाहिजेत. तुम्ही चीनच्या लोकांशी चर्चा ही राहुल गांधींच्या बद्दलची असू शकते का आपल्या परराष्ट्र धोरणाची असू शकते? याच्यावर खरं तर मी तुम्हाला दोघांनाही थांबा अशी विनंती करतो. आपल्या सोबत अनिकेतजी आहेत. अनिकेतजी, मूळ मुद्दा हा राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याचा असू शकतो की भारतीय परराष्ट्र धोरणातील कमकुवत बाबींचा असू शकतो? नाही, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय परराष्ट्र धोरण या दृष्टीनं आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणजे राहुल गांधी भेटले का नाही भेटले हा राजकीय चर्चेचा मुद्दा असू शकतो, परंतु भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं पाहिलं तर मला असं वाटत नाही की चीन, कारण भामरेंचं स्टेटमेंट मी पण पाहिलं तर त्यात त्यांनी असं कुठेही म्हणलेलं नाही की ते शत्रू आहे. तर आव्हान आहे हे निश्चितच आहे. म्हणजे भारत चीन संबंध जेव्हा पाहिजे तेव्हा ते 3 Cच्या दृष्टीनं पाहावे लागतील. एक आहे कोऑपरेशन, दुसरा आहे कॉन्फ्लिक्ट आणि तिसरा आहे कॉम्पिटिशन. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाकिस्तान नगण्य असंच ते म्हणाले, शत्रू असं कुठे म्हणाले नाहीत. आणि त्या दृष्टीने म्हणजे डोकलामचा मुद्दा सतत मांडला जातो, पण त्यानंतर वुहान जी समिट झाली ती पण तितकीच महत्त्वाची आहे. आणि कालच माझी चर्चा गौतम बंबावाले यांच्यासोबत झाली, जे वुहान मॅन म्हणून ओळखले जातात. तिथे आपल्या एम्बॅसिडर होते. तर त्या दृष्टीने कोऑपरेशन पण होतच आहे. असं नाही की फक्त कॉन्फ्लिक्ट होत आहे, कोऑपरेशन पण होतच आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाकडे जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. अनिकेत बावधनकर, आपण योग्य मुद्दा उपस्थित केलात की आपण भारत आणि चीन संबंधांमध्ये आव्हानांच्याच पातळीवर चर्चा करत असताना परराष्ट्र धोरणाची चर्चा पण केली पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन चीनच्या विश्वसनीयतेबाबत कायम प्रश्नचिन्ह राहिलंय. आणि आपण ब्रेक नंतर ज्या वेळेला परतू त्यावेळेला निश्चितच एका गोष्टीची चर्चा करू की असं सगळ्यात मोठं कोणतं आव्हान आहे आणि ते कितपत तांत्रिक आहे जे आपल्याला अजूनही चीनच्या बाबतीतल्या संबंधात लक्षात येत नाहीये. तेव्हा रोकठोकचा पुढचा भाग चुकू नका. नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय भारताचा खरा शत्रू कोण, चीन की पाकिस्तान, आणि चीनच्या आजवरच्या एकूणच कारवायांमध्ये काय काय आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यातली 2-3 महत्त्वाची उदाहरणं आपल्याला द्यायला लागतील. सर्व मान्यवर आपल्या सोबत आहेत चर्चेमध्ये. त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असेलच, कारण ती चर्चेत आपल्याला वापरता येईल. पाकिस्तान व्याप्त काश्मीर परिसरातून चीननी नुकतीच रेल्वेही नेलेली आहे. इतकंच नाही तर पाण्यासाठी भविष्यात जो संघर्ष होऊ शकतो तो भारत चीन दरम्यान ब्रह्मपुत्र नदीच्या
पाण्यासाठी असू शकतो, कारण चीन ब्रह्मपुत्रेवर बांध घालतोय. आणि इतकंच नाही तर यांगझी नदीची अडवणूक सुद्धा चीननं सुरू केलेली आहे. आपल्यासोबत अनिकेत भावठाणकर आहेत. अनिकेतजी, चीनच्या या वृत्तीचा आपण काय धडा घेणार? चीनची वृत्ती निश्चितच आक्रमक आहे, त्यात काय वादच नाही आहे. परंतु असं नाही आहे की चीनला आपण कुठे अटकाव करू शकत नाही, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात केवळ एका बाजूने विचार करून चालत नाही. म्हणजे चीन हा अप्पर रायपेरियन स्टेट असल्यामुळे ब्रह्मपुत्रा नदी संदर्भात आपल्याला धोका आहेच आहे. किंवा तुम्ही आत्ता सांगितलं की पाकिस्तानमधून त्यांनी रेल्वे नेली, तर अजून रेल्वे नेलेली नाही आहे. आणि त्या सीपेकबद्दल अजून पाकिस्तानमध्ये बराच गोंधळ चालू आहे, कारण पाकिस्तानमध्ये देखील चीन ज्या प्रकारे त्यांचं आर्थिक धोरण राबवतो त्याबद्दल शंका कुशंका आहेत. त्यामुळे ते कितपत पूर्ण होणार याबद्दल खूप शंका सर्वांच्याच मनात आहेत. ते आत्ता पूर्ण होईल नाही पूर्ण होणार याबद्दल अजून आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही. आणि चीनच्या बाबतीत जसं सध्या अमेरिकेचं धोरण आहे, त्यामुळे चीनला सध्या भारताची गरज आहे. म्हणजे इलेक्शन्स झाल्यानंतर शी जिनपिंग भारतात येणार आहेत हे निश्चित आहे. म्हणजे त्या प्रकारच्या गोष्टी चालूच आहेत. त्यांना त्यावेळी भारताची गरज आहे. त्यामुळे जी नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, हा बांध आहे, ह्याचा ते आत्ता वापर करतील असं वाटत नाही. त्यामुळे जसं मी सांगितलं की गिव्ह अँड टेक रिलेशन असतं, ते एकाच बाजूने पूर्णतः एका बाजूला आपल्याला. आपण कर्नल पटवर्धनांना एक प्रश्न विचारणार आहोत. कर्नलजी, ज्या पद्धतीनं चीनच्याकडून एक एक टप्प्याचं आक्रमण किंवा एक एक टप्प्याचं अधिक्रमण भारताच्या जवळजवळ सुरू झालेलं आहे, त्यानंतर आपलं लष्करी सामर्थ्य हे चीनच्या समोर तितक्या सक्षमपणे उभं राहावं यासाठी आपली तयारी पर्याप्त स्वरूपात दिसतीये? अजिबात नाही आहे. आपण हा प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की शी जिनपिंगनी जेव्हा मागच्या वर्षी ते चीनचे तहयात राष्ट्रपती झाले, त्यावेळेला त्यांनी चीनी कम्युनिस्ट पार्टीला सांगितलं होतं की पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला 6 लढाया लढायच्या आहेत. 2025च्या तायवान लढाईपासून ते 2055च्या रशियाची युद्धापर्यंत त्यांनी पूर्ण रूपरेखा मांडलेली होती. आणि त्यात भारताचा नंबर आहे का? 2035 ते 2040 याच्यामध्ये अरुणाचलमध्ये ते अटॅक करणार आहेत पाकिस्तानच्या मदतीने. पाकिस्तान हा आझाद काश्मीरला सोडवायकरता तिथे प्रयत्न करेल. पाकिस्तान आपल्यावाल्या काश्मीरला त्यांच्याकडे घ्यायचा प्रयत्न करेल लष्करी सामर्थ्याने. आणि इकडे चीन याच्यामध्ये अरुणाचलमध्ये येईल आहे. त्याच्याकरता चीनची जी नीती झालेली आहे ती अशी आहे की सध्या आसाम, नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम या 3-4 राज्यांमध्ये त्यांनी खळबळ माजवायला किंवा असंतोष व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. आसाममध्ये सध्या आपल्याला दिसतच आहे, मिझोराममध्ये आपल्याला दिसतच आहे की भारताच्या विरुद्ध तिथले लोक सध्या उठाव करण्याच्या पण मग हे सगळं जर समजा चीन इतक्या उघडपणे करतोय, हे तुमच्यापर्यंत पोहोचतं, तर ते केंद्रीय सरकारच्या नजरेस काय येत नाही? नाही, प्रसाद असा आहे की जे वेस्टर्न थिएटर कमांड झालेली आहे त्याच्याबरोबर त्यांचं साऊथ सी फ्लीट जे आहे ते हिंद महासागरामध्ये येण्याचा विचार करत आहे आणि ते आलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे चीनच्याकडे मगाशी मी तसं सांगितलं की 2035पर्यंत त्यांच्याकडे 7 विमानवाहू जहाज आणि 270च्या वर बोटी येतील आहे आणि जहाजं येतील आहे. आणि त्यांची आर्मी जी आहे ती आपल्यापेक्षा जवळपास डबल झालेली आहे. त्यांच्याकडे रॉकेट फोर्सेस आलेले आहेत. आपल्याकडे अजूनही कारगिल युद्धाच्या नंतर जी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची आणि थिएटर कमांडची सिस्टीम सुब्रमण्यम कमिटीने रिकमेंड केली होती ती झालेली नाही आहे. या देशाचं दुर्दैव असं आहे की या देशातल्या ज्या 2 मोठ्या पार्टीज आहेत त्या एकमेकांशी लढत असतात. त्या संरक्षण दृष्टीने काही मदत करत नाही. याच विषयावर सचिन सावंत यांना प्रश्न आहे माझा की सचिन सावंत, आपण बघितलं चीन काय पद्धतीनं आपलं लष्करी सामर्थ्य वाढवतोय, अशा वेळेला भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या वृद्धीत आजवर जी काही हेळसांड झाली त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? पहिली गोष्ट अशी की तुम्ही हे सरकार येण्याच्या आधी मोदीजी आणि भारतीय जनता पक्षाची मतं काय होती चायनाच्या आणि भारताच्या संदर्भामध्ये
आणि पंतप्रधान मनमोहन सिंग कसे वीक होते हे सतत दाखवणारे. गेल्या 4-5 वर्षामध्ये डोकलाममध्ये ज्या परिस्थिती झालं त्यानंतर भारत चीनच्या संदर्भातल्या वार्तामध्ये मोदीजींनी डोकलामचा डो देखील काढला नाही. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे. सचिन सावंत, आपण चर्चा करतोय ती 2014च्या आधीची, आर्थिक लढाई 2014च्या आधीच्या परिस्थितीवर आपण काय म्हणणार आहात? त्यावेळेच्या परिस्थितीची जबाबदारी तुम्ही किमान घ्यायला हवी. नाही, पहिली गोष्ट म्हणजे कुठली जबाबदारी? काय भारतीय आणि चीनच्या संदर्भामध्ये काही त्या ठिकाणी वार्ता झाल्या नाहीत, त्याच्यावरती कारवाई झाल्या नाहीत असं नाहीये. डोकलामसारखी परिस्थिती त्यावेळेला उद्भवली नव्हती. त्यामुळे या संदर्भामध्ये एक कर्नल पटवर्धन आता म्हणाले की कारगिलच्या नंतर भारताचं आवश्यक पद्धतीनं लष्करी सामर्थ्य वाढलं नाही. मला बोलू द्या. पहिली गोष्ट, मला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. चीनच्या संदर्भामध्ये चीनच्या बरोबर आपण तुलना करत असताना भारताच्या संदर्भामध्ये भारताची इतर आव्हानं देखील आहेत आणि त्यांना तोंड देऊन त्या दृष्टिकोनातून लष्करी दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. पहिली गोष्ट, ही लढाई केवळ लष्कराची नाही हेच मी सांगतोय. ही लष्करी सामर्थ्याचीच लढाई नाही, आर्थिक देखील लढाई आहे. आज आपण सर्व साथी जी आपल्या समोरची जे शेजारची राष्ट्र आहेत त्यांना आपण कुठल्या तऱ्हेचं आर्थिक संरक्षण देऊ शकतो का, ती देखील ती लढाई आहे. चीन बरोबर त्या ठिकाणी त्याच्याबरोबर देखील कॉम्पिटिशन चालू आहे की नेपाळला, तर नेपाळला आम्ही काय देऊ शकतो आणि चीन काय देऊ शकते. श्रीलंकेला पोर्ट डेव्हलप करते चीन. मालदीव्स मध्ये आपली भूमिका काय आहे त्याच्या संदर्भात देखील, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कम्पीट करतोय चीनशी. आणि मग अशा वेळेला भारताचं लष्करी सामर्थ्य आपण तितक्या लेवलला घेऊन जाऊ शकत नाही, कारण आपल्या आर्थिक त्याच्या दृष्टिकोनातून अडचणी असतील, परंतु आपल्या आर्थिक अडचणी असतील पण त्या देशाच्या सुरक्षेसमोर येऊ द्यायच्या का, याच्यावर माधवराव भंडारी तुम्ही बोला. कारण देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत 2014च्या नंतर अनेक आव्हानं येत असताना दिसलेली आहेत. असं आहे प्रसाद, आपल्याला या विषयाची चर्चा ही अशी 2 वर्ष, 4 वर्ष, 7 वर्ष, 12 वर्ष अशी करता येणार नाही. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चीन हा स्वभावतः साम्राज्यवादी आक्रमक देश आहे. आपला स्वभाव साम्राज्यवादी नाही, आक्रमक नाही. हा 2 स्वभावांमधला फरक आहे. चीन आज ही सर्व अर्थाने जागतिक महासत्ता आहे. अजून आपण महासत्तेच्या परिघात पोचलो नाही, हा दुसरा फरक आहे. पण त्याच्याचबरोबर पटवर्धन साहेबांशी मी नम्रपणे मतभेद व्यक्त करू इच्छितो की ज्या पद्धतीने ते चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतात ती परिस्थिती भारताची नाही. आज भारताचं नाविक दल हे जगातल्या अत्यंत सर्वश्रेष्ठ अशा 3 किंवा 4 नाविक दलांमध्ये गणलं जातं. भारताची हवाई दलाची क्षमता जी वाढवायला हवी होती त्याच्यामध्ये आपण कमी पडलो. 2007 पासून 2014 पर्यंत राफेलचा करार आपण करत होतो आणि तो केला नाही. राफेलची खरेदी केल्यानंतर आपण कुणाच्या तरी वतीने ते राफेल कसं येता कामा नये ह्याच्यासाठी प्रयत्न करतो. तो हवाई दलाचा विषय आपण बाजूला ठेवू. पण भारताने सुद्धा गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये इराण, अफगाणिस्तान पासून व्हिएतनाम, तैवानपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने जपान बरोबरची आपली दोस्ती या सगळ्यामधून चीनच्या विरुद्धची एक व्यूहरचना केली आणि ती व्यूहरचना परिणामकारक आहे हे जगात मानलं जातं. फक्त असं आहे की तुम्हाला उदाहरणं देता येतील का? गेल्या 4 वर्षातली किमान 1 ते 2 उदाहरणं तरी माधवराव तुम्ही द्यावी. अलीकडे त्याला किती हवी तेवढी उदाहरणं मी देऊ शकतो. डोकलाममध्ये चीनला माघार घ्यावी लागली आणि त्याचं सगळ्या जगामध्ये कौतुक झालं. काँग्रेसला ते लागू पडत नाही, कारण काँग्रेसला मुळात मोदींच्यामुळे मोदी ज्या दिवशी आले त्या दिवसापासून जग बुडलंय त्यांच्यासाठी. त्यामुळे काँग्रेसच्या सगळ्या बोलण्याला मी काय फार महत्त्व देत नाही. पण अनेक विषयांमध्ये नाविक दलामध्ये म्हणजे भारताच्या भोवतीचा जो महासागर आहे त्याला भारतीय महासागर म्हणायला सुरुवात झाली. चीनने त्याला आक्षेप घेतला आणि तरी सुद्धा त्याला इंडियन ओशन, भारतीय महासागर हेच म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चीनच्या बरोबरीने भारत उभा आहे आणि त्यामध्ये कुठेही कमतरता आली नाही हे वास्तव दोघांकडून आक्षेप येतात. पहिला आक्षेप हा कर्नल अभय पटवर्धनांकडून येतोय आणि त्याचबरोबर सचिन सावंत यांच्याकडून आक्षेप येतोय. सचिनजी, आपलं भूमिका आणि आपलं वक्तव्य राजकीय असेल तेव्हा कृपया थोडक्यात मांडा. आपण यानंतर अभय पटवर्धनांना पण संधी देणार आहोत. एकतर ते गुप्त भेटी घेतात. पहिली गोष्ट अशी, न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप, अहो हे कांगावा करणारी लोक आहेत. म्हणजे ह्यांचा सगळा ढोंगीपणा असाच आहे की स्वतःचं अपयश लपवण्याकरता दुसरीकडे बोट दाखवत बसायचं. हे 4 वर्ष हेच केलंय. पहिली गोष्ट लक्षात घ्या, न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये विरोध केला कोणी केला? चायनाने केला. काय करू शकलो आपण?
तुम्ही ज्या तऱ्हेनं आपण म्हणतो BRIच्या संदर्भामध्ये, त्या BRIच्या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं त्या ठिकाणी भूमिका घेत असताना सगळे देश विरोधात गेले, फक्त भारतानं त्या ठिकाणी त्याचा विरोध केलेला आहे. बाकी आणि याच्या जोडीला आणखीन एक गोष्ट म्हणजे एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या बाबतीमध्ये भारताच्या विरोधातली भूमिका चीननं घेतली आणि दुर्दैवानं भारत त्या बाबतीत अधिक सक्षमपणे भूमिका मांडू शकला नाही. ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. सचिन सावंत, तुम्हाला आठवण करून देतो फक्त. हो ना, मसूद अझरचा त्याला आंतरराष्ट्रीय टेररिस्ट म्हणून घोषित करण्याच्या संदर्भामध्ये काय करू शकले हे? चायनाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिखाव्याच्या आहेत. ह्यांचं फेल्युअरच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सगळ्या देशामधले संबंध त्या ठिकाणी विस्कळीत झालेले. तुम्ही रशिया, इराण हे जे पारंपरिक जे त्या ठिकाणचे आपले मित्र होते, आज रशिया कोणाबरोबर आहे? रशिया बरोबर त्या ठिकाणी ज्या पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान बरोबर त्या ठिकाणी कवायती होत आहेत. आणि तुम्ही जे म्हणताय ऑर्डिनन्सच्या संदर्भात, तुम्ही ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये जा, पंडित नेहरूंचं सगळ्यात चीन महत्त्वाचं बरोबरचं म्हणजे राजकारण हे 20% साठा नाही, शस्त्रसाठा या देशामध्ये. तुम्ही काय केलेलं आहे? 20% साठा नाही या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये. सचिन सावंत, एक आक्षेप भारतीय जनता पक्षाकडून कायम घेतला जातो, तो असतो म्हणजे पंडित नेहरूंच्या चीन विषयक भूमिकांचा. माधव भंडारींकडून आता त्याचाच उल्लेख झाला. तेव्हा पंडित नेहरूंच्या कडून चीन विषयक भूमिकेच्या बाबतीत काँग्रेस आपली चूक मान्य करणार का ती चूक नव्हती याच भूमिकेवर ठाम राहणार आहे? मला त्यांना प्रश्न विचारू द्या ना. अगदी आपण माधवराव संधी देऊ. मी विचारलाय प्रश्न. ऐका भंडारी साहेब, तुम्हाला इतिहास काही माहिती नाहीये. इतिहासाची मोडतोडच करून त्या ठिकाणी सांगणं हे तुमचं कर्तव्य. ऐका भंडारी साहेब, ऐका. अहो, तुमची पाप किती आहेत ते मी सांगतो ना. भारतीय जनता पक्ष आणि RSS पहिले ऐका ना. आणि मी अडाणी म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. जवाहरलाल नेहरूजींच्या संदर्भात बोलताना 5 वर्ष स्वतःची किती पाप केली ती बाजूला ठेवू नका. पहिली गोष्ट, जवाहरलाल नेहरूजींच्या अत्यंत शहाणी व्यक्ती आहात. तुमच्या इतका हुशार शहाणा माणूस या जगामध्ये नाहीये आणि म्हणून मला तुमच्याकडून ज्ञान हवंय. असं भाजपला वाटत राहतं, मोदींना वाटतंय, आम्हाला वाटत नाही. आणि तुम्ही आज 5 वर्षाची त्या दृष्टिकोनातून दिली पाहिजे, ज्याचा जमा खर्च दिला पाहिजे. सचिन सावंत, ज्या प्रश्नाचा रोख स्पष्टपणे पंडित नेहरूंच्या परराष्ट्र विषयक धोरणांबाबत आहे, त्याच्यावर कृपया 30 सेकंदात भूमिका मांडा. आपल्याला विषय पुढे न्यायचा आहे. नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे, भारत चीनचं युद्ध झालं, त्याची पार्श्वभूमी वेगळी होती आणि त्या पार्श्वभूमीच्या संदर्भात बघितलं तर त्यावेळेची देशाची आर्थिक स्थिती, त्यावेळेला सिद्धता आपण करू शकत होतो की नाही, या सगळ्याची चर्चा करावी लागेल. आजची 2014ची परिस्थिती आहे की डोकलाममध्ये तुम्ही जेव्हा नपुंसक भूमिका घेता त्यावेळेला त्याचं उत्तर दिलं पाहिजे की तुमच्याकडे आज 2014 आहे, तुमची संरक्षण सिद्धता कशी वाढली पाहिजे होती, तुम्ही केलं की नाही? पण मगाच्या वक्तव्यामध्ये चीनला डोकलाम परिसरातून माघार घ्यावी लागली असा दावा केला गेला होता भाजपकडून. 1962 वरती जात बसायचं जी चीनने घेतलीच माघार. डोकलाम परिसरामध्ये चीनला माघार घ्यावी लागली आणि भाजपनी तो आपला स्वतःचा विजय म्हणून नोंदवला. चर्चेमध्ये नाही घेतली माघार, चुकीचं आहे. पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्ष आणि मोदींना विजय नाही, देशाचा मला असं वाटतं की 2019च्या निवडणुकानंतर जेव्हा सत्ता बदलेल ते सगळं स्पष्ट होईल. कारण याचा तुम्ही जर आज जे आपले सॅटेलाइट मॅपिंग बघितले तर त्या संपूर्ण परिसरामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केले ते चीननं, ह्यांनी कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी आडकाठी केली नाही. डोकलाम हा विषय देखील आणला नाही त्यांनी. माधवराव आणि सचिन सावंत दोघांना विनंती आहे की आपण एका राजकीय चर्चेला काही काळासाठी ते विराम देऊ. मात्र भविष्यात एक अत्यंत मोठं संकट समस्त जगावर आणि भारतावर सुद्धा येऊ घातलेलं आहे, ते आहे तंत्रज्ञानाचं. त्या बाबतीत मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. चीन येत्या काही काळात संपूर्ण जगाला स्वस्त परिणामी फुकट इंटरनेट देऊ पाहतोय. जर समजा माधवराव थांबा कारण आता विषय थोडा पुढे नेणं गरजेचं आहे. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. आणि मला त्याला उत्तर द्यायला वेळ देत नाही. नाही माधवराव, मी वेळ देईन आपल्याला. तुम्ही त्यांना सगळं राजकीय बोलायला वेळ देता आणि मला वेळ देत नाही, हा काय प्रकार आहे? नाही माधवराव, मी आपल्याला दिली होती वेळ. आपण बऱ्यापैकी तिथे वाद घातला. हा सगळा खोटारडेपणा सावंत करतायत, मगाचपासून थोड तोंडाने खोटं बोलतायत. ठीक आहे माधवराव, मी आपल्याला वेळ देतो. कृपया राजकीय चर्चा आपल्याला 30 सेकंदात संपवायला लागेल. यानंतर तंत्रज्ञानाच्या आव्हानावर आपल्याला बोलायचं आहे. सचिन सावंतांना 1962 नको असेल, 1950 नको असेल, मी 2007 मधला प्रश्न विचारतो.
त्यावेळेच्या सेनादल प्रमुखांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितलं होतं की आपली हवाई दलाची क्षमता कमी आहे, आपण चीनला उत्तर देऊ शकत नाही, आपण आपली क्षमता वाढवली पाहिजे. काय केलं? राफेलचं कमिशन किती मिळणार ह्याच्यावर चर्चा करत राहिला. खोटारडेपणात काँग्रेसने आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी सातत्याने चालवला. 5 वर्ष झाली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी खोटारडेपणाने वागतात, खोटारडेपणाने बोलतात. 2019 आणि का नाही आणली तुम्ही? तुमचा जर करार झाला होता, तुमच्या किमती ठरल्या होत्या, तर तुम्ही विमानं आणली का नाहीत? विमानं तुम्ही आणणार होता, तुम्ही विमानं आणली नाही. सावंत ऐकून घ्या ना प्रसादजी. तुम्ही फक्त असं आहे, तुमचं काँग्रेसची भूमिका अशी आहे की दुसऱ्याने फक्त ऐकून घ्यायचं, काँग्रेसला विचारायचं नाही. काँग्रेसने कुणाला माधवराव आणि सचिन सावंत, मी आपल्याला पुरेसा वेळ दिला राजकीय चर्चेला. ही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी घडत राहतील. मात्र एक तंत्रज्ञान विषयक आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे. मी तुम्हाला दोघांना विनंती करतो, कृपया त्या चर्चेलाही आपण इथे समाविष्ट करणं गरजेचं आहे. अनिकेत भावठाणकर यांना मी चर्चेमध्ये प्रश्न विचारतोय की चीन ज्या पद्धतीनं येत्या काळात फुकट इंटरनेट देण्याचा प्रयत्न करणार आहे, हे खरं आव्हान भारतातल्या अनेक युवकांच्या माध्यमातून संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी आहे की नाही? फुकट इंटरनेटचा मुद्दा नाही आहे या ठिकाणी. मुद्दा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मला जास्त मोठ्या प्रमाणावर वाटतो. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अमेरिका आणि चीनने ज्या प्रकारे प्रगती केली आहे त्या प्रमाणात भारताची प्रगती निश्चितच नाही आहे. परंतु गेल्या काही काळामध्ये यामध्ये थोडीशी बदल झाल्यासारखं मला वाटतं. म्हणजे याची सुरुवात कुठेतरी 2008-9लाच झालेली आहे. परंतु आत्ता कॉमर्स मिनिस्ट्रीने नवे AI धोरण, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं धोरण जाहीर केलेलं आहे. किंवा UN मध्ये जो ऑटोनॉमस वेपन ग्रुप आहे त्याचा जो अध्यक्ष आहे तो इंडियन फॉरेन सर्व्हिसचा ऑफिशियल आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टीने कुठेतरी सध्या प्रयत्न करत आहोत. परंतु चीनपेक्षा आपण खूप मागे आहोत हे मात्र निश्चित. मागे असण्याची कारण काय आहेत अनिकेतराव? मागे असण्याची कारणं बऱ्यापैकी आपल्या इनोव्हेटिव्हनेस कुठेतरी कमी पडतोय. म्हणजे मेक इन इंडिया वगैरे सारख्या ज्या स्कीम्स आहेत त्यामध्ये अजून भरीव कामगिरी मला वाटत नाही तितकी झाली. म्हणजे सुरुवात चांगली झालेली आहे परंतु जितकं आपल्याला आवश्यक आहे, कारण यामध्ये आपली एज्युकेशन सिस्टीम पण तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती रट्टा प्रकारे शिकवलं जातं. जो इनोव्हेटिव्हनेस आहे, क्रिएटिव्हनेस आहे तो कुठे नसतो. त्याला कुठेतरी थोडक्यात काय तर आतापर्यंत जे प्रयत्न झाले ते तोकडे पडले दुर्दैवानं, हे आपण अधोरेखित करताय. कर्नल अभय पटवर्धन, शेवटचा प्रश्न, कृपया 1 मिनिटात उत्तर हवंय. भारताला आव्हान पेलण्यासाठी तात्काळ काय करायला लागेल आणि दूरदर्शी कोणती पावलं उचलायला हवी आहेत? आपल्यासमोर 3 मोठी आव्हानं आहेत. एक तंत्रज्ञानाचं आव्हान आहे. त्याच्यामध्ये जसं भावठणकरांनी सांगितलं की आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स घ्यायला पाहिजे. रॉकेट फोर्स आपल्याकडे आहे, जेवढा चीनकडे आहे त्याच्या कमी प्रमाणात आहे पण बऱ्यापैकी आहे. उपग्रह फोर्स आपल्याकडे आहे. आपली इस्रो जी आहे ती पूर्णपणे सक्षम आहे. त्यांनी सध्या जे G7A सॅटेलाईट लॉन्च केलं होतं त्याच्यानंतर ते आता अंतरिक्षामध्ये सॅटेलाईट टू सॅटेलाईट वॉरफेअर करण्याच्या परिस्थितीमध्ये आलेले आहेत आणि ते साध्य करतील. पण जे कुठलीही लढाई लढायला जी स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना यांचं जे बलस्थान पाहिजे ते बलस्थान भारताचं अतिशय वीक आहे. याच्याकरता या दोन्ही राजकीय पक्ष याच्याकरता जिम्मेवार आहेत आणि यांनी ही लवकरात लवकर संपवायला पाहिजे. तरच आपण आपली महासत्ता बनवू शकू. अन्यथा चीन जे आपल्यावर कॉन्टिनेंटल आणि मेरीटाईम आक्रमण करणार आहे त्या आक्रमणाला तोंड देण्याला आपण कमी पडू असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी आपण या चर्चेत सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. आणि याच निमित्तानं जाता जाता चीन हा भारताचा शत्रू आहे असं आपण स्पष्टपणे म्हणायची भूमिका अजूनही घेत नसलो तरी पण चीन हा भारताचा कट्टर व्यावसायिक स्पर्धक आहे हे मात्र ठामपणे म्हणायला हवं. भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव या देशांचा चांगला मित्र कोण याची स्पर्धा भारत आणि चीनमध्ये लागली आहे. शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवून प्रतिस्पर्धी देशाला एकाकी पाडण्याची रणनीती जशी भारताची आहे तशीच ती चीनची सुद्धा आहे. परराष्ट्र धोरणात काही चुका झाल्या असतील आणि त्या चुका सुधारण्याची तयारी असेल तरच यावर उत्तर सापडू शकतं.
चीन जर लष्करी सामर्थ्य वाढवत असेल तर भारतालाही त्याच तोडीस तोड लष्करी सुसज्जता ठेवायला हवी. कूटनीतिक आणि लष्करी पातळीवर भारताला सजग धोरण ठेवावं लागेल, अन्यथा चीनी ड्रॅगन शिरजोर होईल, यात शंका नाही. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.